परवाच्या वैशाख मासातली गोष्ट आहे. एके ठिकाणी साहित्यिकांचा मेळावा भरला होता. नव्या जुन्या साहित्याची पारख चालली होती. मराठी मायेच्या वैशिष्ट्यांची बोलणी निघाली होती. अक्षर वाङ्मयाची व्याख्या करण्याची खटपट चालू होती. तर त्या धांदलीत मी चटकन बोलून गेले. ज्या वाङ्मयात खोटेपणाचा वास येत नाही आणि जे जन्मोजन्मीचे विषय घेऊन काळाला मागं सारीत घोड दौडीनं आणि दिमाखानं पुढं पुढं जात राहतं ना, तेच अक्षर वाङ्मय असावं. त्यामुळं एका गृहस्थांनी चटकन मला विचारलं, नाही म्हणजे तुमच्या लोकगीतांना धरूनच आपण हे बोलत आहात ना? म्हणून मग मी देखील अर्थात ह्या एकाच शब्दानं त्यांना उत्तर देऊन टाकलं. माझ्या मनातली गोष्ट त्या गृहस्थानं ओळखली म्हणून मला विशेष आनंद झाला होता. त्या कारणानं मी लोकसाहित्यातील अनेक उदाहरणं त्या सर्वांच्या पुढं ठेवून माझ्या बोलण्याची खात्री पटवून दिली. आणखी सांगायचं म्हणजे त्यांनी देखील माझ्याच म्हणण्याला कबुली जबाब दिला. कारण ह्या बाई पाखराचं अंजनी डोळं, हे बाई पाखरू राजाशी बोल, राजाच्या पलंगाशी कोण बाई उभं, राजाच्या पलंगाशी लक्ष्मण उभं. त्यांनी काय आणिल्या केळीच्या फण्या, त्या काय लाविल्या धुरपाईच्या म्हाला, घालग धुरपे अंजनी वारा, घालग धुरपे गुंजनी वारा, चतुर भरतारा लागू दे वारा. हे त्याच्यापैकीच एकानं 4-2 दिवसापूर्वी मावळात ऐकलेलं लोकगीत मला सांगितलं. ह्या गीतातील आशय आणि भाव चिरंतन असल्याची माझी खात्री करून द्यायचाही प्रयत्न केला. म्हणून मग मी देखील मांडवाच्या दारी कर्जाचा पाला, नवरी बघून नवरा लई दंग झाला, इंद्रसभेला गेला, इंद्रसभेला आणला हत्ती, चंद्रसूर्याला घेतलं पुसून, अनवर गांधारी कुंतीला आणलं बसवून, विहीन मग नाहली रात्री, चंद्रावळीनं घातलं विसण, विचारलं वर्तमान, तर मग मांडवात यायलाच विहीन का बरं करते हा अनुमान. हा पंढरपुरी मिळालेला रुखवताचा उखाणा त्यांना सांगितला. त्यावेळी एकदम काहीतरी हवं हवं असं अचानक गवसल्याचा आनंद होऊन दोघा तिघांनी मला हाच उखाणा पुन्हा घालायची विनंती केली. तेवढ्यात एक वयस्कर गृहस्थ मनापासून हसले आणि एकाएकीच म्हणाले कसे, पायी साखळ्या तोडं वाळ, कानी फुलं झुबं दंड, गळी धाकटं डोरलं, मोठं डोरलं, थोरल्या डोरल्याला वाघ नख, वाघ नखाला पानोड्याचे घोस आणि पाटल्याचे फासे, बंदोबस्त चक्री बुगड्या, कुल्फी घाट 9, गोंड्याचं झालं वज्ज, आणि रावाचं नाव घ्यावं का तुमच्या मनाजोगं. त्यामुळं मग सर्वांचीच नजर एकदम त्याच वयस्कर गृहस्थांच्यावर खेळली. नजरेत उत्साह दाटला, मनात आनंद झाला, ओठावर हसू खेळलं. म्हणून मग मी दुसरा एक उखाणा त्यांच्यापुढं ठेवला. कोकणची वस्ती, चिपळूण बंदर, हालाकपूर, दौलतीचा किल्ला, इंग्रजाचं लिवणं, आग्र्याचा ताजमहाल नखरेदार, सोनेरी त्याची धार, काशीचा पार, असावी पैठणी साडी, ह्या साडीचा थाट, बुलढाण्यापाशी देऊळ घाट, तिथं मिळाली आडकित्ता सुपारी, त्याचा केला चक्काचूर, दोन्ही नद्यांच्या मधी बाळापूर, मथुरेचा पेढा, भुसावळ ठेसन, अकलूज पेठ, खामगावचा व्यापार, शेगावचा पाण्याचा लोटा, त्याला पडले 500 आणि अमुक अमुक रावांचं नाव घेते, चंद्रसूर्यांच्या साक्षे. आणि सांगून टाकलं की कोल्हापूरला मिळालेला हा उखाणा एका 90 वर्षाच्या बाईनं दिला होता. ते ऐकून ती मंडळी चकित झाली आणि म्हणाली, नाही आम्हाला नाही ठाऊक आहे तुम्ही कुठून आणलं. गावोगाव फिरून आणलंय, सर्वसामान्यांच्याकडून आणलंय ते, मी उत्तर दिलं. पण त्यावेळी एवढ्या उत्तरानं मला समाधान झालं नाही. म्हणून मी त्यांना पुन्हा म्हटलं की हे मानवा, मी तुझ्याबरोबर नेहमी असेन, माझं तुला मार्गदर्शन होईल आणि अगदीच आवश्यकता असेल त्यावेळी मी नेहमीच तुझ्या बाजूनं राहीन. हे आमच्या लोकसाहित्याचं ब्रीदवाक्य आहे. कारण या साहित्यामधून प्रगट होणारा मनोभाव स्वयंस्फूर्त आहे. तसाच तो आम जनतेचा स्वभाव घेऊन उठणारा आहे, संस्कृतीची जोपासना करणारा आहे, राष्ट्राच्या मनोरचनेची धारणा सांभाळणारा आहे आणि मुख्य म्हणजे सामान्य लोकांच्या घरी पुढच्या पिढीला वळण लागावं म्हणून ही भलं मोठं ज्ञानसत्र चालवणारं आहे. कारण
पालख पाळणा मोत्याचा खेळणा, जोजवते आत बाई लाडका चिमणा. शिंपाचा मळी बाई स्वातीनं शिंपला, मोती मोती टिपून माझ्या छताला गुंफिला. सागर सांडूनी माणिक धुंडूनी, चंद्र सूर्य जडविले येवल्याशा गगनी. पुणे गावी मिळालेल्या या प्रकारच्या तान्हुल्याच्या कौतुकानं नटलेला हा भाव या मुलाला पुढं तो फार मोठा व्हावा म्हणूनच जपत असतो. माझं हे बोलणं ऐकून एका दुसऱ्या वयस्कर ग्रस्तानी मला विचारलं, का हो, नाही मी म्हणतो ते तुमच्या या लोकसाहित्यातलंच आहे का बघा बरं. आणखी माझा होकार मिळताच ते खरं खोटं करावं म्हणून मला म्हणाले, 10 माणसात गोष्ट सांगावी खरी, बापाविना पुत्र जन्मला, आई पण नव्हती घरी. आणखी त्यांनी या कोड्याचे हुमानाचे उत्तर लव्हाळा हे येईपर्यंत सर्वांनी नुसते हडबडून सोडले. म्हणून मग आणखी एकानं दुसरं कोडं टाकलं, पिवळ्या घोड्यावर बसवत नाही, हाती चाबूक धरवत नाही, जाईच्या फुलाकडे बघवत नाही. त्यामुळं मी ठाऊक होतं म्हणून चटकन बोलून गेले की याचं उत्तर वाघ, साप आणि सूर्य आहे. त्या कारणानं तो माणूस हरकला. म्हणून मी पण एक कोडं सर्वांना सांगितलं, आधी गोल गोल, मग लाल लाल, मग थय्यम थय्या. पण याचं उत्तर उखळ, मिरची आणि मुसळ असं आहे याचा कोणालाच पत्ता लागेना. तेव्हा सर्वांना हार खायला लावून मी ते सांगितलं. त्यामुळे सर्वांनाच मजा वाटली आणि त्यांनी सामान्यांच्या बुद्धिमत्तेची मोठी तारीफ केली. आपण ह्या लोकांना केवळ अक्षर ओळख नसते म्हणून अडाणी म्हणतो, हे चूक आहे याची देखील त्यावेळी त्यांना खात्री पडली. म्हणून मी त्यांना विचारलं, आटपाट नगर होतं, गंगामाईला हसू फुटलं होतं, वाऱ्यानं पायात पैंजण घातले होते, कोकिळेला कंठ फुटला होता, धरणीचं अंगण झाडाझुडांना खेळायला पुरत नव्हतं. हे किंवा ऐका गो पद्मानो तुमची कहाणी, स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा इत्यादी बसल्या आहेत, ताशे तर्फे वाजत आहेत, रंभा नाचत आहेत. अशा प्रकारचे जुन्या काळच्या कहाण्यातून वर्णन करणारे लोक अडाणी कसे म्हणावे तो? माझा हा प्रश्न त्या लोकांना पटला. म्हणून मग त्यांच्यापैकी एकानं बोलणं केलं की कोरांना मागत असस तेव्हा दर सोमवारी उपास करीस, भिक्षेची जास, 5च घरी कोरांना मागस, त्याचा स्वयंपाक करून महादेवास नैवेद्य दाखवीस. ही सोमवारच्या कहाणीतील क्रियापदांची ठेवण त्यांच्या अकलेची तारीफ सांगते खरी. म्हणून मग मी राजा राणीच्या लोककथातील अद्भुत चमत्कारांच्या गोळ्या त्यांच्यापुढे उघडून ठेवल्या. मल्हारीच्या आणि बानूच्या प्रीतिकथेचीही मांडणी केली. त्या कारणानं त्यांनी समाधानानं माना डोलावल्या आणि मला एखादं नवल सांगितलं जावं त्यात थाटात बजावलं की नाही, लोकसाहित्याची अस्मिता दांडगी आहे. उभ्या आयुष्याचं वळण आणि अभिमान हे साहित्य बाळगतं. तुम्हाला त्याचा फारच स्वाभिमान नाही का? त्यामुळं त्याच्या बोलण्याला होकार भरीत मी त्यांना एक लोकगीत गाऊनच दाखवलं. त्या गीताचा श्रावण हंकारी हंकारी, कराग पंचम साजरी, या बाई पंचमीची साडी, अनिल मामा जरी काडी. हा भाग ऐकताना माझी मीच हरखून गेले. आजोळच्या अशा कौतुकाचं वैभव पुरेपूर भोगलेल्या माझ्या मनाला एकदम हुशारी आली. म्हणून मी लोकगीतातील काव्याची परीक्षा करीत सांगून टाकलं की वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, रसिकत्वी स्पर्शू जैसा. ह्या ज्ञानदेवांच्या काव्यकल्पनेशी हे काव्य जुळतं. लोकगीतात सत्काव्य तर आहेच, परंतु जीविताचं रहस्य उकलून दाखवण्याचंही त्यामध्ये सामर्थ्य आहे. त्यामुळं नागपंचमीच्या चलग सये वारुळाला ह्या सातारा सांगलीकडच्या लोकप्रिय गीतातून घरच्या माणसांच्या बरोबरीनंच दागिने ल्यावेत आणि हेवा दावा होईल असं एकटीनं काही करू नये, तसंच खेळताना जातपातही मानू नये, ही बहारीची शिकवण नव्या पिढीला जुन्या पिढीच्या अनुभवाची म्हणून दिलेली आहे. या संदर्भात ही शिकवण तपशिलानं पाहणं अगत्याचं आहे. कारण जिथं पाय ठेवू बाई तिथं उठल दावणा, ही स्त्रीच्या घरंदाजपणाची अस्मिता या गीतानं ठासून सांगितली आहे. म्हणूनच माय मराठीच्या राऊळात हा स्वाभिमान मी भारी अपूर्वाईचा मानते.
माझ्या या बोलण्याचा परिणाम बरा झाला, कारण एका थोड्याशा रसिक वृत्तीच्या माणसानं मला प्रश्न केला, काय हो, सुटलाय वारा लावलाय फरारा, ह्यो वारू गेलाय कैलासी बंदरा, कैलासी बंदरा नारी लागते निद्रा, तू माझी जाई ग मी तुझा मोगरा. ही भलरी कशी काय वाटते हो तुम्हाला? आमच्या एका शेजाऱ्यानं परवा भारी नखऱ्यानं म्हटले, आपण खुश झालो बा. त्या माणसानं लोकगीताच्या संगीताला आणि त्यामधील शृंगार रसाला हात घातल्यामुळं मी त्यांना लाल चोळी कुसुंबी ग लाल, तुझ्या नथीला देतो ढाळ, सजने नाकामधी घाल. एका भलरीतील हा नगरी थाट सांगून बजावलं, पण ही सारी गीतं हवा तो रस हाताळीत आम जनतेचे आणि मानवी स्वभावाचे प्रतिनिधित्व करीत असली तरी देखील रेव्हरंड टिळकांच्या कोमल कौशल्याने नटला कर तुमचा जरी किती असला, तरी तयाने माझी कवने जरा स्पर्शने सहन होणे मजला, याहुनी जीव बरा गेला, या बोलण्याप्रमाणे आपला मूळचा साज कधी सोडणार नाहीत. उलट गावोगावचा वानवळा आणि बोलभाषेचा जिव्हाळा पदरी बाळगून सामान्यांच्या रसिक मनातच आसन मांडून बसणं त्यांना आवडतं. त्यांना नव्या जगाची आणि शहरी भाषेची हवा मानवत नाही. आणि म्हणूनच येथून दाना पेरीत जाऊ माळी याच्या दारी, हळूच भुलाबाई पाय टाका साखळ्या तुमच्या भारी. हे नागपूरकडील भुलाबाईचं गीत. किंवा घाटाच्या तोडाले वाऱ्याची वाघोळ, तेही वाघोळीन पाचोळा गोळा केला, आवतकऱ्या दादा नको मारू बैलाला, पाठीच्या भावाला जीवाच्या कली द्याला. हे आदिवासी मुलखातलं ठाकरांचं गीत. अगर एका गावात एक गरीब ग्रस्त राहत त्याने खूप कडे काम शोधले, परंतु ताका एक कडे सुद्धा काम मिळेल ना. त्याने अखेरी केळीचो व्यापार करचे असे ठरले. ही कारवारकडली लाभ लेकून केळी खायचो ह्या लोककथेतील भाषा जशीच्या तशीच राहिली तरच या लोकसाहित्याचा आत्मा सुखावतो. बरोबर आहे, पण आम्हाला नाही ना जमता उपद्व्याप. बोलण्याला एकाकडून हे उत्तर आल्यामुळं गावंदरीला पेरला वरा, उपटून बांधला भारा, आणून ठेवला परसदारा, गाय आली हुंगून गेली, म्हस आली खाऊन गेली, म्हशीच्या पोटी रेडं, गाईच्या पोटी चित्तारपाड, आईबाने दिलं जांभळं घोडं, जांभळी घोड्याचे चुटूक दावं, दुरून पाहिलं वाडी गावं, वाडीगावच्या रुंद विशी, ठेस पडले चौदेशी, चौदेशीच्या उमराय गाज, रामचंद्र सावताच्या मंदिराला तुरसाज. असा ठसकेबाज उखाणा घेणाऱ्या बाईला किती वश करून घ्यावी लागते. आणि तुळजापूरच्या अंबामातेच्या रवळात गाठ पडली असताना तिची मनधरणी करून हा उखाणा कसा पदरात पाडून घ्यावा लागतो याची मी त्यांना रसभरीत हकीकत सांगितली. म्हणून मग एक जणानं मला मोठ्या घाईघाईने विचारलं, पण हा भारी खटाटोप आपल्याला नाही जमतं, जमायचं पण नाही. त्यामुळं मी हसून म्हणाले, छे हो, असं काही नका म्हणू. ह्या वाङ्मयात रस घ्या म्हणजे जमेल. या लोकांच्या जीवनात आपुलकीनं प्रवेश करा म्हणजे ठीक होईल. यांची अंतःकरणं भारी मोठी आहे. आपल्या संस्कृतीबद्दल त्यांना विलक्षण अभिमान आहे. घराण्याबद्दलची त्यांची प्रतिष्ठा दांडगी आणि म्हणूनच त्यांचं कल्पना सौंदर्यही आगळं आहे. भाग्यवान माणसाखेरीज हे कोणाला पाहायला मिळत नाही. किंवा मांडवी गवाच्या दारी हळदीबाईचं, हळदीबाईचं वाळवान ग हळदीबाईचं, नवऱ्या बाळाचं केळवान ग नवऱ्या बाळाचं. मांडवाच्या दारी हलग्या शिंग्याची एक घाई, नवरा कळशी पाणी नाही. मांडव ग घातियाला सळे निचळ जाईचा, छंद नवऱ्याच्या आईचा. या ओव्या ऐकताना साक्षात असा खेड्यातील लग्नाच्या मांडवामधील प्रसंग नजरेत येऊनही त्याची गोडी चाकता येत नाही. त्यावर ऐकणाऱ्यांनी माझं बोलणं खरं असल्याचा निर्वाळा देऊन टाकला. शिवकळा भिवकळा नवरत्नांचा पुतळा बाई सभेशी दोघं, तुम्ही रांजण मी घागर, तुम्ही परास मी नागर बाई सभेशी दोघं, तुम्ही चांद मी चांदणी, तुम्हा परास मी देखणी बाई
सभेशी दोघं, तुम्ही हंडा मी परात, तुम्ही दारात मी घरात बाई, सभेशी दोघं. यापूर्वी मला आमच्या सांगलीकडे मिळालेल्या या गीताची याद त्यांनी कुठंतरी माझ्या भाषणात ऐकली होती, ती करून दिली आणि या गीताचे वारेमाप कौतुक माझ्यापुढं केलं. एवढंच नाही तर एका ग्रहस्थानं खजूर गवळ्याची बानू बानू खजूर वपी, घालावं नंदच्या कानी सका उतरीला राती, लक्ष्मण वळत्या ती म्हशी, दूध भरीला वाडा, धुरपाय करत्या ती ताक, पदर वाऱ्यानं गेला. हे लोकगीत मोठ्या तालासुरात आम्हाला ऐकवलं आणि आमच्या त्या बैठकीत मोठा सुंदर रंग भरून टाकला. तितक्यात मोठी गंमत झाली. एक जण औषधच उठले आणि म्हणाले की, मी होतो मळ्यात, चपान पडलं खळ्यात, नवरत्नाचा हार कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गळ्यात. बरं आहे तर निघतो, येतो. आणि घरची मालकीन वाट पाहत असेल असं सांगून जायला उठले. तेव्हा कुठं आमच्या ध्यानात आलं की दिवे लागण होऊन गेली होती आणि समोरच्या मंदिरातली दीपमाळ पाजळली जात होती. म्हणून मग आम्ही सभेतून उठलो आणि या लोकसाहित्यातील नवरत्नांचा हार गुंफीत एकमेकांचा निरोप घेत घरचा रस्ता सुधारला.